सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मध्ये सोलापूरमध्येचे अधिकृत उमेदवार माननीय श्री देवेंद्रदादा कोठे हे आपले सर्वांचे लाडके भाऊ भाजप पक्षाकडून आणि महायुतीकडून उभारलेले आहेत। मी सर्व नागरिकांना विनंती करते की जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे दादांना। 249 सोलापूर मध्य विधानसभामध्ये अतिशय अटीतटीची निवडणूक समजली जात होती, परंतु जसं जसं दिवस जातात तसं तसं एकतर्फी निवडणूक हे होत आहे। देवेंद्रदादा कोठे हा एक सक्षम उमेदवार आम्हाला मिळाल्यामुळं 100% विजय मिळणार आहे आणि प्रभाग क्रमांक 11 मधून कमीत कमी आम्ही 4 ते 5 हजार मताचं लीड या ठिकाणी आम्ही देणार आहोत। कारण या ठिकाणी ही लढाई काँग्रेस विरुद्ध भाजप नसून ही लढाई MIM विरुद्ध भाजप अशी ही लढाई आहे। 100% या ठिकाणी सर्व समाजाला मी विनंती करतो आपल्या माध्यमातून की प्रत्येक मताची मोल अतिशय मोलाचं आहे आणि ही निवडणूक अस्तित्वाची निवडणूक असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरातून बाहेर पडलं पाहिजे आणि मतदान केंद्रावरती जसं लोकसभेला एखाद्या समाजाचं रांग लागलं होतं त्याच्या दुप्पट आपण भगव्या रांगा त्या ठिकाणी लावायचं आहे आणि सर्व समाजाची एकत्र येण्याची गरज आहे। या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती केलेलं आहे की आपण सर्वांनी मिळून एकजुटीने आम्ही काम करू आणि देवेंद्रदादांना मोठ्या मताधिकाऱ्याने लीड देऊ आणि निवडून आणू इतकी या ठिकाणी मी आपल्याला भारत हा समृद्ध आणि संपन्न देश आहे
आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र भारताचा एक पाठीचा कणा असल्यासारखा महाराष्ट्र राज्य आहे. त्यामुळं महाराष्ट्रात काय घडतं हे देशात घडणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सोलापूर विशेषतः सोलापूर जिल्ह्यानं असं ठरवलं आहे की भाजपाला जास्तीत जास्त मतदान करून महायुतीचे उमेदवार सगळ्यांना आणायचं आहे आणि महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात एक बळकट आणि लोककल्याणकारी राज्य आणायचं आहे. आणि त्यामुळं आपल्या देवेंद्र कोटे साहेबांच्यासारखं एक तरुण तडफदार असं नेतृत्व आमच्या शहरबद्दल मिळालेलं आहे. म्हणून एकच मी सांगेन, माणसानं चालावं तर वाघासारखं, पाहावं तर काळविटासारखं आणि शहर मध्य या विधानसभेचं नेतृत्व करावं तर देवेंद्र कोठे साहेबांच्यासारखं. आणि म्हणून देवेंद्र कोठेनं आपण सगळ्यांनी मिळून जात पात धर्म सगळं बाजूला सोडून जातपात सगळं बाजूला सोडून आपण देवेंद्र यांना खूप चांगल्या मतानं आपण निवडून देणार आहोत. या ठिकाणी या परिसरामध्ये येथील माजी नगरसेवक किंवा स्थानिक नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र कोटे यांचा आम्ही पदयात्रेसाठी आम्ही इथं निघालेलो आहोत. लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. अंचाटे यांनी इथं केलेल्या विकासाची कामं त्याचा प्रतिसाद आम्हाला मतदार देतील असं निश्चित खात्री आहे. आणि देवेंद्र कोटेच्या माध्यमातून आम्ही सोलापूरमध्ये औद्योगिक प्रगती करणार आहोत. औद्योगिक म्हणजे क्षेत्र वाढवून लोकांना, आमच्या तरुणांना कसा रोजगारी मिळेल असा आम्ही निश्चित त्याप्रमाणे प्रयत्न करू. देवेंद्र कोटे त्या पद्धतीनं काम करतील असं आम्हाला निश्चित. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.